नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण दिवसभरामध्ये जे महत्त्वाचे जी-आर प्रसिद्ध करण्यात येतात, तर या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर दिली जाते. तर 14 जानेवारी रोजी ते महत्त्वाचे जी-आर प्रसिद्ध करण्यात आले. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वच जी-आर जे प्रसिद्ध करण्यात आले, तर याच्यापैकी महत्त्वाचे जे 4 जी-आर आहेत, तर या संदर्भात माहिती पाहूया. तर याच्यामध्ये पहिला जी-आर पाहू शकता की आर-टी अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी 4,500 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबतचा जी-आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की आर-टी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर याच्या अंतर्गत प्रत्येक ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, तर या शाळांकरता सन 2023-24 ची जी परीक्षा फी प्रतिपूर्ती आहे, तर याच्यासाठी 4,500 लक्ष रुपये म्हणजेच 4,500 कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भातला हा जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याचबरोबर दुसरा महत्त्वाचा जी-आर पाहू शकता की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर या जी-आरमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीकरता जे वापरलं जातं, तर याचं कामकाज सुरू करण्याकरता अपकमिंग जी शिक्षक भरती आहे, तर याच्यासाठीचं विविध कामं आहेत, तर ते कामं करण्यासंदर्भातले हे मागणीपत्र विविध कामं करण्यासंदर्भातले हे मंजुरीपत्र जी-आरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा जी-आर देखील तुम्ही पाहू शकता, की यामध्ये सन 2024-25 मध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत गळीत धान्य करता तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याच्यामध्ये पहिल्या हप्त्याचा एकूण पाहू शकता की 6,048 लाख कोटी निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यामध्ये पाहू शकता की सन 2023-24 करता राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीत धान्य करता तिन्ही प्रवर्गासाठी केंद्र व राज्य हिस्साचा एकूण 60,38,33,334 इतका निधी वितरित करण्यासंदर्भातला जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये गळीत धान्य यांच्या अंतर्गत आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत जे गळीत धान्य आहे ते तिन्ही प्रवर्गांना वितरित करण्यासंदर्भातला हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा जी-आर आहे. त्यानंतर शेवटचा जी-आर पाहू शकता की मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की सन 2023-24 आणि 25-26 याच्यामध्ये 3 वर्षामध्ये 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे आणि सन 2023-24 या वर्षाकरता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याकरता एकूण 3,788 कोटी 59,93,600 एवढा निधी वितरित करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार 2,050 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्षा ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन तर या ठिकाणी वितरित करण्याचा संदर्भातला जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर याजवळ पाहू शकता की मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 500 कोटी रुपये इतका निधी देखील मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा जी-आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. दररोजचे जी-आर आणि सर्व अपडेट मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.